मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. येड्याच्या नादी लागायचं नाही. घासायची तर मोठ्याशी घासायची. बंगला बांधला आणि भांड्यावालीचे पैसे बुडीतो ना. लाईक 40 लाखाचा बंगला बांधला आणि भांडी घासणारीचे पैसे बुडीतो. अरे गव्हर्नमेंट तर लाईट बिल बुडव ना. लय मोठा आहे ना तू. शिकुरीच्या कानफटी देते ती. ते बिचारं बंगल्याला राखण वॉचमॅन बिचारा अखेरात जागते. काय त्याला 200-300 रुपये मिळतात. ते उलट आपल्या घराचं संरक्षण करते. तो नालायकाला लागला डुकला. आता बिचाराचं शरीर आहे याने त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. अरे नादी लागायचं तर मोठ्याच्या लागावं. पुढे जाऊन सांगा मोठ्याच्या लागण्यास सुद्धा कीर्तीचे. मोठ्याच्या नादी लागण्यास सुद्धा कीर्तीचे. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला नसता तर ग्रंथात नावच आलं नसतं. हो, बंबाजीने जर तुकोबारायचा छळ केला नसता तर गाथ्यात नावच आलं नसतं. आणि विठोबा क्षेत्रानं माऊलीचा छळ केला नसता तर त्याचं ग्रंथात नावच आलं नसतं. मोठ्याच्या संगतीत सुद्धा फायदाच आहे. नादी लागायचं तर दुबळ्याच्या काय नाही लागत. ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. अहो त्यानं मोकळाच येतो आणि फाडितो काय. प्रेम करायचं तर मोठ्याशी. किरकोळ कारकोळ नादी नाही लागायचं. रावणानं बायको पळवली पण देवाचीच. काय होईल ते होईल. रावण असं किरकोळ कारकोळ कामं करीत नाही मुसलमान. बायको पळवली देवाचीच. काय होईल ते होईल. फायदा झाला काय होईल. बायको देवाचीच पळवली पण फायदा झाला. आणि आपलं येडं कुणाच्या नाहीत लागायचं. शेंबड्या पुरीच्या पोर प्रेमात पडलं. शेंबड्या प्युअर शेंबडी पोरगी प्युअर. इतकी मेकडं तिच्या नागपुडीत. तरी हे तिला काय म्हणतं माहिती का. कभी कभी मेरे दिल में ख्याल तुझा दुसरा नंबर येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू आणि याला कपडे नाही सुईचे. तरी हे तिला म्हणतो हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. चैन वर शेंबड्या काय नाही लागत. आपण माणसं कोण आहे महाराज. शिवाजीच्या संभाजीराजातली माणसं आहे. म्हणजे शाळपट आहे का. कुडूर आलं तर ध्यानात ठेवा. बॉम्बाला सगळं. कोळशाला धक्का लावू नये इथं होतो. ती काय काळजी करायची नाही. मी कुठे येणार. आयुष्यामध्ये परत वाक्य आहे का दुसरं. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. सापाच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका त्याच्या आईपासून. आणि तुम्हाला आणि मला सगळ्यात मोठा धोका 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. डेंजर नालायक तिघच्या तिघावी. आजपासून कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपली मित्र तपासायची आणि त्याला हे सांगायचं तुझी माझी शेवटची भेट. परत आपली गाठ घ्यायची नाही. तर म्हणलं तू माझ्या गाडीवाला पायी पायी आहे जमणार. एक वाक्य सांगतो नीट आहे का. 60% लोकांचं आयुष्य केवळ मित्रांमुळे बर्बाद झालं महाराज. 60% आयुष्य उद्ध्वस्त फक्त मित्रांमुळे. मित्र माळकरी असावा, मित्र पखवाजा असावा, मित्र गायक असावा, मित्र कीर्तनकार असावा, मित्र व्यापारी असावा, किमान मित्र नीतिबाज तरी असावा. नालायक मित्र. आपण एमएला आहे एमएला आणि दुसरी 12वी पोराशी करतो. आपल्या मित्राची लेवल तुझा तशी असा. आपला मित्र सुद्धा 80-85% असावा जो कधीच पास झाला नाही त्याची दुरुस्ती करून काय करतो. 1 मित्र
एक मित्र, मित्रापासून सावध. सांगा मला, आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. आपल्याला गोवा खायला कोण लावलं? मित्रांनी. आपल्याला वाईट गोष्टी घेऊन गेला कोण? मित्र. आणि आज आपल्या जमिनीला गिराईक आणलं कोणी? मित्रांनीच. कधी ध्यानात यायचं? मित्र असा नीट बस. मित्र असावा तर मित्र असावा तर 4 गोष्टीचं कल्याण करणारा असावा, नाहीतर नसावाच. अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा. अभ्यास करून कोणचं बरं झालंय असा मित्र नसावा. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, मोबाईलमध्ये घेऊन जा. एवढं उदाहरण रोज ऐका आणि आपल्याच आयुष्यात आपली माणसं किती धोकादायक आहेत तेवढंच ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते. 180. 1,25,000 नातू होते, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू होते, 4,30,000. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. लंका सोन्याची होती त्याची. त्याचं किरकोळ श्रीमंत नव्हतं. संस्था काढून श्रीमंत नव्हतं झालं. ते घामानं श्रीमंत होतं. हे आपलं. आपण काय ते श्रीमंत? आपण दरिद्री. ओरिजिनल श्रीमंत होता रावण. ओरिजिनल. अख्खी लंका सोन्याची होती. लंका. इथं म्हाताऱ्याच्या बोटात अंगठी होती. बाप मिळाला. यांनी बोट कापून घेतलं. अंगठी निघालं, फुगलं शरीर. त्याची आजार. हे बापांचे 10वे बिवे बंद होणार आहेत आता 5 वर्षाला. बंद. उगता देणार लोक बामणाला दावा. उगता पॅकेज. कावळाय तूच आण आणि भातही तूच शिजव. चाल. आणि चमनही तूच कर. काय डोक्याला फरक नाही पडत. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर. काळ नालायक आला महाराज. हो, काळ बदललाय. रावणाला 4,00,000 बारीक आहे का उदाहरण? ती आपला घोटाळा कोणी केला आहे का? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. पण बसलेली माणसं बारीक आहे का? रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता आणि इंद्रजित नावाचा मुलगा त्यानं 14 वेळा इंद्राला हरवलं होतं महाराज. आणि रावण त्याच्याच जीवावर उड्या आणत होता फक्त मुलाच्या. फक्त इंद्रजित कसा मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. बिभीषणाला. म्हणून चुलता होता तो त्याचा. त्याच्या बापाचा भाऊ ना आजेचा पोऱ्या. इंद्रजिताला माहित, आपलं बिभीषणाला माहित होतं. नीट बारीक आहे का? इंद्रजिताला माहित होतं महाराज, जर बिभीषणाला माहित होतं जर इंद्रजित मेला नाही तर रावण मरत नाही. आणि रावण जर मरत नाही तर भाऊबंदकीत मजा काय? आपल्या भावानं आपण संगच गाडी घेतली याच्यात काय मजा आहे? त्याची धडकली पाहिजे ना, आपली वाचली पाहिजे तर भाऊ. आपली लोक आपल्या भावानं गाडी घेतली तर हसत सुद्धा नाहीत, इतकी दरिद्री आहेत. हप्त्यावर घेतली असं म्हणतो. हप्त्यावर अशीच आहेत आपली. हो, आता ही लग्न न झालेली पोर आहेत ना, तुम्ही आता नवरदेव नाही म्हणा. तुम्ही आता असेच बजाव शांताबाई मुतला. 2 वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायचे. आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पळी आली. जमलं बा. 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35. 15च राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पुरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक.
त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या कानपट्टीत ठेवून दिली. मध्ये का बोलली? ती म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. याला नाही ए बारीक आहे का? बिभीषणाने रामाला का ठेवलं? बारीक आहे का? आपण कुठं चालूय? 3 माणसं धोकादायक आहेत, मित्र, भाऊबंद आणि पाहुणेराव. बिभीषण रामाकडे गेला आणि रामाला त्यानं सांगितलं तुमच्या खानदानी तुमच्याकडून रावण मारणार नाही, तुम्हाला इंद्रजित मारावं लागेल. आणि इंद्रजित मिळाला तरच रावण मिळेल. सुलत्यानं मिटिंग घेतली पुतण्या मारायची. मिटिंग धाब्यावर नाही झाली, मिटिंग चकना चुकना खाऊन नाही झाली, नळ्या नुळ्या खांड खुंड खाऊन नाही झाली. मिटिंग डोळे उघडे ठेवून झाली. फक्त बिभीषणानं रामाला सांगितलं तुम्ही दुसऱ्याला मारता तसं इंद्रजिताला मारू नका. इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज, जर कधी इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं आणि त्याने जर बाण लावला धनुष्याला, तो समोरचा मेला म्हणून समजायचं. तुम्ही फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नये असं मारा. काय सल्ला आहे मारा. इंद्रजितानं पाठीमाग भात्यात हात घातला महाराज, आणि इंद्रजित भात्यातून बाण काढणार महाराज, सू करीत बाण आला महाराज, आणि इंद्रजितातला कोपऱ्यापासून हात उडवला. तो युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला. धापसा आवाज आला हाताचा. इंद्रजिताची बायको बाहेर आली, रावणाची सून सुलोचना, पतिव्रता होती महाराज. तिनं तुटलेला हात ओळखला आणि ती हाताच्या जवळ आली आणि तिनं सांगितलं ज्याने इंद्र हरवला होता त्याचा हात उडवायची डिरिंग केली कोणी? तिच्या बापानंच केली. ती कोणी केली? बापाच होता तिचा लक्ष्मण. मी पाहुणे रावळे असेच आहे. तुटलेला हात हल्ला महाराज. बारीक आहे का? तुटलेला हात हल्ला आणि लक्ष्मणाच्या बायको आपलं तिनं इंद्रजिताच्या बायकोनं त्याच्यात हाताने पेन दिला. तर तुटलेल्या हाताने लिहिलं, तुटलेल्या तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचंय मला. तुटलेला हात तिनं हातात घेतला आणि रावणाकडे गेली. महाराज आयुष्यात कधीच रावण रडला नव्हता, हो कधीच रडला नव्हता. पण त्या दिवशी रावण डसडसा रडला. माझा तरणा बांड मुलगा गेला. त्या दिवशी माझं मरण जवळ आलं. रावण रडला महाराज. आणि रावणासमोर सून उभी राहिली आणि सुनीलनं सांगितलं सासरे बाबा ज्याने माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बदला घ्यायला मी जायचे. रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज, विद्वान माणूस. रावणाने सुनाला सांगितलं जा, पण दरबारातली मधली पिल्लावळ नालायक होती महाराज. रावणाला त्या मित्रांनी सांगितलं हलकटा, अरे तू विद्वान कशात आहे? तुझी बायको तुझी बहीण सून विधवा आहे, तू रामाकडे पाठवू राहिला आहे आणि रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि त्यानं सांगितलं माझी बायको आणून देईन तुझी सून घेऊन जाय, ही मधली लोक लय नालायक असते मला, तर तू काय करशील? त्यावेळेस रावणाचं वाक्य ऐका. रावण म्हणला ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यामध्ये स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी. अरे शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण, पण त्याच्याच भावानं त्याचा पोऱ्या मारायला मिटिंग घेतली. याच्यावर निवांत विचार करा घरी गेल्यावर. आणि मग रावणाची बायको आली आणि रावणाला म्हणली का हो लय वेदाच्या गप्पा सांगता तुम्ही तर लय शहाणे आहेत. मग सीता पळून आणल्यावर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? रावणानं मंदोदरीला सांगितलं मंदोदरी तोंडाला लगाम घाल.
मी सीतेकडून माझी इच्छा कालही पूर्ण केली असती आणि आजही केली असती आणि आत्ताही केली असती. सीता माझ्या ताब्यात आहे. मी वायुमार्गाने सीता आणली. हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणली वेदाच्या गप्पा सांगू नका. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही? डोळ्याची कड ओली झाली आणि डोळे पाणवले आणि रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा टपटपा खाली गेल्या आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी ऐक, मी माझी इच्छा सीतेकडून आत्ता पूर्ण केली असती. आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे. मी सीतेकडून माझी इच्छा आत्ताही पूर्ण केली असती, पण काय केली नाही? मंदोदरी ऐक, सीतेकडून मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी सीता पळवायला जेव्हा सीतेच्या झोपडी समोर गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षावाडा. आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणतात. जळाली लंका, जळाली, पण माय शब्दाला धोका दिला नाही, ध्यानात ठेवा. रावण होता तो. जर परत कोणाला म्हणले ना कोणी हा रावणासारखा आहे, ह्या कानफाड फोडलं पाहिजे. रावण महाराज विद्वान, शिवाय एकादशी करणारा रावण होता. त्याचे पुढचं वाक्य आहे का? मग कुंभकर्ण म्हणलं, का रे तू तर रामाचे कपडे घालून गेलता सीतेला वश कराय. दिवस फिरल्यावर कोण कोण जाऊ गुरकन सांगता येतं का महाराज? दिवसच फिरले बिचारे, रावणाचे मुलगाच मेला आणि या बाकीच्यांना तो मुद्दा झाला. मंदोदरी का बोलली तर तिला वाटलं यांनी सीता आणल्यामुळं तर इंद्रजित गेला. मग ते कुंभकर्ण शहाणं ते आलं त्याला दम द्यायला रावणाला. त्याने सांगितलं, का रे, अरे तू तर इतका हुशार, तू तर इतका हुशार, मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता. रावण म्हणला, जरा तोंडाला लगाम घाल. मी सीतेपुढे रामाचे कपडे घालून गेलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि मी सीतेकडे पाहिलं. सीतेला वश करायला गेलो मी, पण सीता इतकी पतिव्रता आहे, माझ्यातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. सीतेकडे मी पाहिल्याबरोबर माझ्यातला कामच गायब झाला. रडला रावण. नुसता कामच जागा नाही झाला. माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली. ती लंका जळाली तरी चालेल, सीता नको बाबा, सीता नको, सीता नको म्हणला आणि मोक्ष मिळून बसला. याला रावण म्हणतात. आपल्याकडे बेटी बचाव ज्याचं भाषण आहे त्याचीच बायको चेक करून आणली त्यानं, आणि तो इकडं बेटी बचाव भाषण जोडितो. मुलगी वाचली पाहिजे, लोकांची का तुझी? म्हणजे सध्या काय झालंय माहितीये का महाराज, कमी बुद्धीच्या माणसांना समाजामध्ये मार्केट आल्यामुळं मूर्खपणा झाला महाराज. वय वाढल्यावर पेमेंट कमी व्हावं का नाही? पण वय वाढलं आणि पेमेंट वाढलं, बुद्धी झाली कमी, माल झाला मोकार. उद्यापासून उलट होईल. 16% पागल होणार आहे सर्व्हिसवाले. पेमेंट मोकार, बुद्धी कमी. पैशाचं करायचं काय? अक्कल नाही खर्चायची आणि पैसा तर आपण. त्यानं मिवणीला बंगला बांधून दिला. मग मिवणीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. आणि यानं बंगला बांधला, यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. म्हणजे यानं केलं सहकार्य, मिवणीनं केला प्रयत्न. मग याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. होणारच ना.
थोडस माग जायचं. तुम्ही म्हणाल माग म्हणजे पुढे नेता का आम्हाला? मी तुम्हाला अर्ध्या तासापूर्वी इथं ठेवलंय का लोखंड अग्नीत गेलं का म्हणून 2015ला या खटोड परिवाराच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या म्हणजे वर्षाच्या शेवटी आणि कार्यक्रमाच्या पहिल्या संकल्पाला खटोड परिवार आणि आमचे महाराज भरत महाराज यांच्याच्याने एवढं चाललेलं नियोजन 2015ला प्रत्येक माणसाने एक संकल्प करा. आजपासून आयुष्यामध्ये माझ्या घरात एक वेळ भाजीला तेल नसलं तरी चालेल, एक वेळेस माझ्या शर्टाला इस्त्री नसली तरी चालेल, पण माझ्या ईश्वरासारखे आईबाप माझ्या घरातच मरतील एवढा संकल्प करा. अरे एवढ्या शाळा निघल्यात, एवढी कॉलेज निघली, तर महाराष्ट्रातल्या मातीला वृद्धाश्रम हा कलंक का लागावा प्रश्नचिन्ह आहे. तर सुशिक्षित मंडळी डोके जागेवर ठेवून ऐका. एक वाक्य सांगू, महाराष्ट्रातल्या मातीत तरी वृद्धाश्रम ही कल्पना नसावा. सांगा पोरांनो, महाराष्ट्रात वृद्धाश्रम असावा? अजिबात नसावा. आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातले 96 कुळी खानदान मावळे आहेत. आपल्या बापानं आपली फी भरली, आपला बाप वृद्धाश्रमात आहे, तुम्ही उनीचं डोनेशन भरतो? अजिबात. आपला बाप एक वेळेस आपल्या बापाला कालवण नसलं तरी तो मान्य करेल, एक वेळेस त्याला तुम्ही अंघोळीला पाणी नाही दिलं तरी तो मान्य करेल, पण तो तुमच्यापासून दूर राहणं कधी मान्य करणार नाही. आणि प्रत्येक सुशिक्षितानं जर आपला बाप सांभाळायचं ठरलं तर या खटोड प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला यश आल्यासारखं होईल. नाहीतर त्या बिचाऱ्यानं पैसे कुठं घालावा त्याला सुधराने. एवढा मोठा खर्च करायचा माणूस उलटा तगडा आहे म्हणून जमलं नाही, मरल नाही का? हाय त्या बिचाऱ्याकडे घालतंय. नाही तर एवढं ते रामदासी महाराज ते तुम्ही कार्यक्रमाची जी पत्रिका आहे त्यात लई कार्यक्रम ठेवतो. एवढे कार्यक्रम नकोय. लोकांनी 24 तास तेवढंच करायचं का? तुम्ही एक आयडिया करीता पुढच्या वर्षी करायचं असलं तर एक सकाळी एक रामकथा किंवा भागवत कथा ठेवावी आणि संध्याकाळी 7 ते 9 सुंदर कीर्तन महोत्सव ठेवावा. 2 कार्यक्रम असले वेळेत लोक म्हणतात मजा येतात. म्हणजे तुमचं जे संगीत संपलं का भारुडून भारून संपलं का गवळण गवळण संपलं का व्याख्या माणसं बधीर झाल्यासारखं होते. काय बरं, एक तर लोक इंदुरीकर सोडून येते नाही. महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जाऊ द्या. आज महाराज आजचा दिवस 31/12चा आहे. आहे बरोबर ना? हॅपी न्यू इयरचा आहे. महाराज गेल्या वर्षीपेक्षा आज लोक जास्त आहेत. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या लोकांना कीर्तनात पाया पडतो. पाया पडतो कीर्तनात तुमच्या. खरंच सांगतो महाराज, तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार महाराज. मी कीर्तनाला कटाळलेला माणूस. मला फेट्याकडे पाहिलं तरी मुंगे येते. आता नको, लय आरडलो माझी महाराज, कॅपॅसिटी संपली. माईकवर बोलून बोलून आहे ना महाराज, माझं आतून तोंड सडलं अख्खं. 6 तास उभा, म्हणजे 6 तास बोलतो मी रोज. मी सहज 3 कीर्तन करतो रोज, सहज. आता हे 3रं आहे सकाळपासून. आणि पाया पडून सांगतो महाराज, मी कीर्तनात बोलतो याला 3च कारण आहेत. तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल. दुसरं वाक्य, मी तुमचं आहे तुम्हाला बोललंच पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि 3रं वाक्य, बसणारी माणसं मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. मी तुमचा मुलगा म्हणून माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल, पण तेच वाक्य भविष्यात फायद्याचं ठरेल, ध्यानात ठेवा. 2015च्या खटोड प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात प्रत्येकानं आपल्या आईबापाला भाकर घालण्याचा संकल्प करा. ही भगवंताची सेवा घडेल. 2
तरुण पोरं मजा हाणा जीवनात, पुन्हा यायचं नाही जन्माला. असं डोक्याला तेल लाव, 3 किलोमीटर वास गेला पाहिजे. असा बूट घाल पायात, अख्खा बीड म्हणलं पाहिजे कुठं मिळतो. अख्खा शर्ट शिवा अंगात, फक्त इंद्रिकरचं वाक्य लिहून ठेवा. कष्ट करा आणि नीती ठेवा, लक्ष्मी तुमच्या मागे येईल. हाच 2016चा संदेश, हाच 2016चा संदेश. मजा हाणा पोरांनो जीवनात, पुन्हा यायचं नाही. इंदुरीकरचे 6 वाक्य लिहून ठेवा. आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊ देऊ नका, हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका, याला पुढं फुकट खायची सवय लावू देऊ नका. पोरांनो पाया पडून सांगू, रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे आपले राहतील कसे. रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे आपले राहतील कसे. अरे जी बहीण आपल्याला 20 वर्ष राखी बांधत होती, जी बहीण आपल्याला 20 वर्ष राखी बांधत होती, तीच बहीण जमिनीचे बाजार वाढले तर आपल्या विरोधात कचेरीत दावेदार झाली. याच्यापेक्षा वाईट काय असावं. रक्ताची बहीण जर कचेरीच्या दारात भावाच्या विरोधात उभी राहते महाराज, तर ह्या जगाला तारणारं कीर्तन आणि कीर्तन महोत्सव सोडून काय असू शकतं बोला. पोरांनो नाही राहिलं पुणे आपलं. एक वाक्य सांगू पोरांनो, पाया पडतो तुमच्या, मी मरल ना मारा, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण पोरांनो नीट आहे का. आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या बापाच्या जीवावर जेवढ्या मजा हल्ल्या ना, जेवढी आईच्या जीवावर मजा हल्ल्या ना, आईच्या जीवावर बापाच्या जीवावर, तुम्ही फक्त एक 8 दिवस तुमच्या भाऊजाईच्या हाताखाली दिवस काढा, त्यातली किंमतच कळेल तुम्हाला. एक 8 दिवस बापाच्या घरात फक्त फुकट खा, भावाच्या घरात फुकट, आणि भाऊजाईच्या हाताखाली 8 दिवस भाकरी खा फक्त फुकट. मग मला सांगा, भाऊजाई जर 8 दिवस भाकरी घालू शकत नसेल तर आमच्या ईश्वरासारख्या आईनं आम्हाला 22 वर्ष कसं सांभाळलं असेल, कसं सांभाळलं असेल. अरे तेल नव्हतं तिच्या डोक्याला, तेल. तिच्या कापूस येतायला गेली तर ती बाजार बसून रडली रे रडली. तेल नव्हतं तिच्या डोक्याला, तेल. पोराची फी भरायची तर तिने कान आरशा पुढे केलाय, कान पुढे केला, कान. आणि कानातलं मोडलं रे, कानातलं मोडलं तिला. आयुष्यामध्ये उपाशी झोपली, पण ती कधीच म्हटली नाही की मी तुझी फी भरली. कधीच नाही म्हणली. ती कधी म्हणलीच नाही का मी तुझी फी भरली, की ती कधी म्हणलीच नाही मी तुला मोठं केलं. मला सांगा, ती जर आपल्या घरात सुखाने मेली तर शब्द सांगून टाकतो तुम्हाला, जगातले सगळे तीर्थ तुमच्या घरी आले समजायचे. आपली आई जर आपल्या घरात सुखानं मेली, आपला बाप जर आपल्या घरात सुखानं मेला ना, तर त्या माणसानं ताळंदीन पंढरपुरण तीर्थयात्रा करायच्याच नाही महाराज. देवाला त्याचं दर्शन घ्यावं लागेल. पुढे जाऊन सांगा, जो आई बापाची सेवा करतो त्याला देवाकडे जायची गरज नाही, तो देवच असतो. आणि आज तळतळीनं सांगतो महाराज, 60% कुटुंबांमध्ये आईबापांचे हाल न पाहण्याजोगे. तुम्ही मजा आणू नये पोरांनो, ह्या मताचा मी नाही. अरे 17, 18 वर्षाचे टोनगे झाले तुम्ही, बापाच्या घरात फुकाट जेवता नालाय गो. मिश्या फुटल्या का हरामी हो तुम्हाला, मिश्या. आणि तरी क्वाटरी पेता हरामी हो, लाज नाही वाटत. रुपड्या तरी कमवायची धान होते का नालाय का तुझी रुपड्या. 22 वर्षाचे टोनगे झाले हरामी हो, आणि फुकाट बापाच्या घरात जेवता, आणि वरून म्हणतो कालवण आवडत नाही मला. तुला भोंगळ करून हल्लं पाहिजे नालाय. त्याला अडका आपल्यासारखा बाप पाहिजे, पोऱ्याच कालवणात घातला असा नालाय का. आणि म्हणून 2015ला निरोप देताना आणि 16ला सुरुवात करताना आईबापांनी एक संकल्प करा, आजपासून संध्याकाळी नवरा बायको आणि मुलगा मुलगी एकत्र भोजन करा. 25% कुटुंब महिन्यात जागे होतील. संध्याकाळचं जेवण हे एकत्रच झालं पाहिजे.
त्या मुलाला सांगितलं पाहिजे, 8:30 वाजता जेवण आहे घरात, 9 वाजता पोरगा घरात आला त्याला जेवण द्यायचं नाही. नाही, शेजारचे म्हणले माणूस की नाही, तुला दत्तक घे भाऊ. मी करील प्रयत्न परत, हा तुला घेऊन टाक दत्तक. आणि आपल्या शेजारचे नाही नालायक राहते, शेजारचे म्हणते कशाला बोलाता. एक वाक्य सांगा, जर प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना, तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यावर लोड येईलच कशाला. बिचाऱ्यांनी त्यांनी एवढ येत मला 9वीचं क्वार्टर पॅत आहे सध्या, 9वीचं भंगरी असं ताईट पाहतोय बापाकडे. ते बापाला म्हणतोय तुझंच आहे का मी, तुझंच आहे का मी, तुझंच आहे का. मग तुझ्यात माझ्या तेवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला मी म्हणतोय बा माझ आहे. मग नाही. आणि सांगा मला तरुण पोरांनो, कीर्तनात बसलेले पोरं मला सांगा, हा तुम्हाला विनोद वाटला, हा तुम्हाला टाइमपास वाटला, यातलं मजा हाना ना. आणि आईबाप मूर्ख झालेत, नाही तर पोरगा जेवायला सांगत पाहिजे. लहान आली पोरं सरळ बसा. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, मोठ्याने बोलायचं नाही. लहान आली पोरं सांगा, 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे. त्याला गरज आहे का मोबाईलची, तरी त्याला मोबाईल आहे का नाही. मग बाप हलकट आहे का पोरगा, बाप. पुढचा प्रश्न. 10वीचं पोरग मोटरसायकलवर शाळेत येते, मोटरसायकल 40,000ची गाडी आहे त्याला, ती नोकरीला कधीच लागणार नाही. तो विषय जवळजवळ संपला. मग बाप याडपट आहे का पोरगा, बाप. मग आपल्या घरात एकच माणूस हलकट आहे, आपला. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, 2.5 तास. ही बॅलन्स कुठून टाकते, बॅलन्स. काही ग्रामसभा घ्यायची का तिची, तिच्या आई कुठं गारपिटीत सापडली का, पूल हटली का तिच्या आई कुठं. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय अभ्यास करीत होती तिचा. मग आई अडपट आहे का पोरगी, आई. करेक्ट. पोरगी नाचती लग्नात. आता धर्म किती बुडावा यालाही मर्यादा आहे, धर्म किती बुडावा यालाही मर्यादा आहे. पुरी नाचतात डीजे पुढं डांबरीला, आणि गडी पाहतात नालायक उभे राहून. लाजा सोडले. अहो तिची आई ओवाळणी टाकी ती तिच्यावर सख्खी, आणि वरून म्हणती काय माही गुड्डी ताल धरती. तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तर मग पोरानं आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत. जोरात सांगा, आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि फिटली ना पार ना. हो, हा विनोद नाहीये. पोरांना पसायदान शिकवा, पोरांना आरत्या शिकवा. आईबापांनी सध्या सोडून दिले सगळे, फक्त पैसे कमीत राहायचे. एक वाक्य सांगा, गरिबीनं माणसाची समाजात इज्जत गेली तर चालेल, पण मुलीच्या मुलाच्या वागण्यानं गेलेली इज्जत कधी भरून निघत नाही. काय करते पोरं चापटावलं, रेटावलीच पाहिजे जरूर. आणि आपल्या आईबापांनी समजलं काय बा काय काय मा पोरगा असं. पोराच्या तोंडाचा वास आला ना क्वार्टरचा, आयुष्यात त्याचा परत काय करते शब्द, काय करते नालायक. त्यांची काय दानत आहे कमवायची. पावसाळा संपल्यावर कुठं गांडोळं निघत असेल. आणि आपले लोक म्हणते पोरं असं करते, पोरं काहीच करत नाही. मला त्यांची काय दानत आहे का. 22 वर्षात त्यांनी ब्लेड घेतलं नाही, मी शिकायला जमीन गावा घेतील ती काय. आता ते उगाच आपल्या नावावर आहे म्हणून चाललंय, केलाय आपण पराक्रम निस्तारायचं नाही काय. ते काय
माणसं म्हणते, हा माणसं होते बाबा पोरग काही करीन, काहीच करीत नाही बाबा. त्याची काय दान ते. पोरानो पाया पडतो तुमच्या. खटोड प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात माझं एवढं ऐका. आता नवरदेव तर होत नाही तुम्ही, तो विषय जवळजवळ एक वाक्य संघ पोरानो. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात मजाच काय. तोंडात गोवा ठोतून शिवाजीचं नाव घेतो. शिवाजीनं वाघ फाडला होता येड्या, वाघ. संभाजीनं वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपले पाचच्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उताना झाला चित्ता. मग 2015ला खटोड प्रतिष्ठानच्या 12व्या वर्षाच्या कीर्तनात पोरानं ठरलं काहीतरी व्यवसाय केलाच. काहीतरी व्यवसाय, काही करा, पैसा कमवा, दुनिया मरू द्या तिकडे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिघांचा धोका आहे. आणि आईबाप घरात ठेवा. आम्हाला देवाचं सुख का मिळत नाही. इथं आपण 1.5 तासापूर्वी होतो. तुमच्या डोक्यातूनच गेलं सगळं. 1.5 तासापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य असं होतं की आम्हाला नामाची आवड का लागत नाही. याचं कारण मित्र, पाहुणे रावळे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मागच्या जन्मीचं पाप. आता नोकऱ्या करू नका. नोकरी हा ऍटम तुम्ही जवळजवळ काढूनच टाका. काही ते मजा राहिली नाही. आता 7 लाख भरान 700 रुपये पगार घ्या. त्याच्यापेक्षा 50चा वस्तारा घ्या, मशी बहादरा 300 रुपये म्हैशी. दिवसभर 2 भेटल्या, 200-300 रुपये, झोप लिंबा खाली. एक तर खरं सांगू पोरांनो, आपल्याला आयुष्य झालंय कमी. म्हणजे बा आपण आता 35ला सर्व्हिस लागून पुढे 40 वर्षाने करू हे दिवस. आता पूर्वी पोरांनो 10वीवर डीएड होतं. 10वी झाला की मुलगा डीएड व्हायचा. आणि तो डीएड झाल्यामुळे तो 18व्या वर्षी डीएड सुटायचा. 18व्या वर्षी म्हणजे तो पोरगा साधारणपणे 18-19ला सर्व्हिसला नाही. अहो 19ला सर्व्हिसला म्हणजे त्याची 45 वर्ष सर्व्हिस व्हायची महाराज. 30-40-45 त्याच्या जगण्याला थोडा स्टंट होता. ते नंतर डीएड 12वीवर गेलं. म्हणजे ते पोरग 20ला सर्व्हिसला लागायचं समजा. आता डीएडच बंद झालं. काय नाही राहिलं ना. आणि आता आपण शिकणार का पोरांनो. 23ला BA होणार आपण. 23 2 वर्ष गावात राहिला 25, 2 वर्षानं बीएड झाला 27, 3 वर्षांनी जॉईन झाला 30, 5 वर्षानं फिट झाला 35, 5 वर्षानं पगार मंजूर झाला 40, 5 वर्षानं हातात मिळाला 45, 50ला मिळाला ना. तू बांगल्यात झोपतो का. आता हे सर्व्हिसवाले म्हणते आम्ही पैसे कमवले. काय कमवलं तुम्ही. 58ला रिटायर झाला, 58ला बंगल्याला कुदडी आहे, रिटायर झाले. 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, आणि 63ला येतं वर्ष श्राद्ध आलंय, बंगल्यात झोपलंच नाही. आणि माणसं म्हणते का अहो आमचे आईबाप आमचा शेतकऱ्याचा बाप धोत्रावाला होता, पण कौलाचं घरही बांधलं, 3 पोरींचे लग्नही केले, 2 पोरांच्या शाळाही केल्या, रुपया कर्जही नाही, गुंठा विकलाही नाही. अंगठी बहादर बाप होता महाराज. अंगठी बहादर गडी. हो धोतर दाढीला साबण नाही. अंगठी बहादर गडी. पण गुरुजीला भेटला तर सांगायचा पोरे मेला तरी चालेल, पण हाय काही करायचं नाही. आणि आम्ही अडीचचं शाळेत घातलंय. क्रांती करायची आम्हाला. क्रांती काय क्रांती करायला निघल्या. अरे 2.5 वर्षाचं पोर कोण शाळेत घालेलं काय आखली आहे का नाही. काही त्याला चड्डी नेसता येईन, बुट नेसता येईन, काय पुढं व्हायचं ते जगणारच नाही ना. असं चालत ते दप्तरानं. माझं होतं इंग्लिश मिडियमला, मी काढून घेतलं माझं. आपल्याला एकच कुठं झटे करीत माझं. ते असं चालायचं. 9 वय आहे त्याला पहिलीला. मी म्हणलं नको 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 नको, तू नाही शिकला तरी चालन, पण ते गेला मधीच म्हणजे परत होणारही नाही, म्हणजे ते झटेच ना. त्याच्यापेक्षा भाऊ
त्याच्यापेक्षा 2 in 1 मस्तपैकी शिमीला जाय, दोन्ही गोष्टी फायद्याच्या ठरतील. इंग्रजी जमल, मराठी थोडस कमी जास्त होईल, तो भाग वेगळा. नाही आता काय बावळ्याचा बाजार झालाय. आणि आपले लोक म्हणते मुलांना तब्येत, कशा राहतील तब्येत यांना, यांच्याकडे जर पहा. आणि माणसं एक विशेष महाराज, मुलांवर लोक आईबाप अजिबात लक्षच देत नाही हो. नुसते शाळेत नेऊन घालायचे, दाखले तपासायचे फक्त. आणि दोघं नवरा बायकोला जर कामाला असतील ना ते सर्व्हिसवाले, ते तर पाहतीच नाही पोराकडे. ते भांडे घासणारीच सगळं पाहते. त्यांनी फक्त पैसे कमवायचे. अरे जुनी माणसं धोत्रावाली होती महाराज. 3 पोरींचे लग्न केले, टोले जांग, कर्ज नाही. आपल्याला एकच पोरगी, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही. पेपरला गेली, आलीच नाही, मग निकालच घेऊन येते का काय करतो. आणि आता लोक म्हणते आम्ही क्रांती केली. काय ती क्रांती आली महाराज. बसा महाराज, हा मत होणार नाराज. मग मला सांगा, शिकवलं पाहिजे पोरांना. आणि माणसं आता म्हणते क्रांती केली आम्ही. काय करा आता लोक काय म्हणतात माहिती का, अहो एक मला भेटला होता 2-3 दिवसापूर्वी. तो मला म्हणला, तुम्ही आता तरी सुधरा. मी तो पाहतच राहिलो त्याच्याकडं. तो मला म्हणला, महाराज काळ बदलला, आता तरी सुधरा. मी म्हणलं काय झालं. तो म्हणला मोबाईल आले. त्याला म्हणलं येड्या, जेवढ्या मोबाईलच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपनीचे हँडशीट सारखे आहेत, पण आमच्या देवाच्या कंपनीतला एकही हँडशीट सारखा नाही. मग शोध पाहिला लावला पाणी. हाय का एवढे हँडशीट आहेत, प्रत्येकाची रेंज वेगळी आहे, प्रत्येकाची रिंगटोन वेगळी आहे, प्रत्येकाचं कव्हरेज क्षेत्र सुद्धा. बरं काही कधीच रेंज मध्ये नाही, काही कायम कव्हरेज क्षेत्राच्या. मग याला देव म्हणायचं. काय कॉम्प्युटर पहा बरं, काय मोबाईल बनवलेत, प्रत्येकाचं नाक दिसायला वेगळं वेगळं, याला देव म्हणतात. मग आता लोक म्हणले तसं नाही हो, चेंज झाला. मी म्हणलं झालं काय बुवा नक्की चेंज. अजून तर महिना तीजच दिसत आहे. रविवार तर रविवार येतोच, सूर्य तर पौर्णिमेला उगवतच. मग चेंज झालाय काय. तो म्हणला फार झाला चेंज. आता गडी मिशा काढायला लागले, हा चेंज आहे का. पोरं ध्यानात ठेवा, एक मुलगा होईपर्यंत मिशी काढू नये, म्हणजे अंदाज येतो लोकांना. काय चेंज आहे का. धोतर गेलं पायजामा, धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. हा चेंज आहे का. आता काय हित बरोबर सरकली का माथ माला काय राहिलं. आता काही लोक म्हणले, लोक उभ्यानं जेवायला लागले, हा चेंज आहे का. मागून जेवले तर चेंज. चेंज आहे का. पूर्वी आमची आई घर झाडायची, घर झाडायची, ताशी वाकायची, वाकून झाडायची मस्त. पोरग रडायला लागलं तर ती मांडीवर घ्यायची, पाठीवर मस्त पोरग पाठीवर चिटकून राहायचं. आता पोराच्या आईनं तिच्या मापाचा झाडू आणला. आता पोरानं उडी हाणावं कुठं बुवा. मग हा काय चेंज आहे का. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची आणि पोरग मस्तपैकी मांडीवर घेऊन बसायची. पोरग रडायला लागलं का मांडीवर आडवं टाकायची. लांब लचक पदर असायचा. हिंदू संस्कृती आमची. गोलाकार कुंकू, हाताला बांगडी, वजनदार स्त्री दिसायची आमची. पदराखाली पोरग झाकायची, मस्त स्तनातलं दूध पाजायची.
शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पित आहे, कारण पूर्वी स्त्रीकडे पदर असायचा आणि तो पोराला मिळायचा. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, पोर झाकायचं कुठं बुवा. आणि याला लोकांनी काय नाव दिलं? चेंज. अरे ज्या दिवशी आईबा वृद्धाश्रम बंद होईल, ज्या दिवशी महिलांवर होणारे अन्याय बंद होतील आणि ज्या दिवशी हिंदू संस्कृती जागी होईल त्या दिवशी खरा चेंज. ज्या दिवशी आमची ट्युशनवरून सुटलेली मुलगी बिनधास्तपणे व्यक्ती 4 किलोमीटर प्रवास करेल तेव्हा आमची मुलगी सुरक्षित राहील. जेव्हा आमची एक ऑफिसमधून सुटलेली ऑफिसमधली बाई सायंकाळच्या वेळेस सुद्धा डामाडौलात 5 किलोमीटर गाडीत पायी येईल त्या दिवशी आमची स्त्री सुखी झाली. आणि ज्या दिवशी आमचा शेतकरी रुपयाचं कर्ज न घेता अंगणात सुखी झोपेल त्या दिवशी खरी क्रांती झाली. ज्या दिवशी प्रत्येक तरुण पोरे निर्व्यसनी राहून लग्न साधं करण्याचा संकल्प करेल त्याच दिवशी अशी कीर्तन महोत्सव सफल होतील. नाही तर काय त्याचा उपयोग आहे? नुसतं आमच्या पुढं बसलं का खरंय 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 पटलं आपल्याला, खरंय खरंय पटलं आपल्याला. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. असं नका करू. आणि खरं सांगा, मी आज तुमच्या पुढे 2 तास बोललो, यातलं एखादा शब्द चुकीचा आहे हे आज केलं पाहिजे. पूर्ण काहीच नाही आपलं कोणी. आम्हाला एकच लोक आवडतो, मृत्यू लोक. का मृत्यू लोक किया